झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे दहिसरकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर डांबराने भरलेला टँकर उलटल्यामुळे दहिसरकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री 2:30च्या सुमारास हा टँकर डिव्हायडरला धडकला। त्यानंतर या टँकरला आग लागली आणि रस्त्यावर डांबर पसरलं। त्यामुळे पहाटेपासूनच या मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली आहे। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मध्यरात्री 2:30च्या सुमारास डांबर भरलेला जो एक टँकर आहे तो पलटला आहे। एक मोठा भीषण अपघात जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। या संबंध रस्ताभर जे आहे ते डांबर पसरलेला आहे। हा अपघात एवढा भीषण आहे की या डिवायडरवरती हा टँकर पलटल्यानंतर या टँकरला आग लागली। टँकरची कशी अवस्था झालेली आहे, त्याचे टायर कसे जळालेले आहेत हे आपण पाहू शकतात। या हायवेवरती हा टँकर पलटल्यामुळे वाहतुकीचा जो आहे तो मोठा खोळंबा झाला होता। अनेक तास जी आहे ती वाहतुकीची कोंडी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे हा जो रस्ता आहे तो काही काळासाठी बंद करण्यात आलेला होता। इथलं डांबर जे आहे ते आता हळूहळू काढण्यात येत आहे। आपल्या सोबत जे अधिकारी आहेत, वाहतुकीचे अधिकारी आहेत, त्यांनाच विचारूया की नेमका काय अपघात कसा घडलेला, काय त्यांच्याकडे माहिती आहे। सर, तुम्ही सांगाल की हा अपघात कधी घडला, कशामुळे हा अपघात घडलेला? रात्री 2:30च्या सुमारास हा डांबर भरलेला जो हे आहे कंटेनर आहे तो ब्रिजच्या कठाड्याला धडकून पलटी झाला आणि त्यामुळे पेट घेतला त्यांनी। फायर ब्रिगेडनी ताबडतोब येऊन ते विझवलेलं आहे सगळं, परंतु त्याच्यातून जे डांबर बाहेर येतं ते लिक्विड आहे आणि ते सगळं रस्त्यावर पसरल्यामुळे त्याच्यावरून गाड्या जायला मुश्किल होत आहे। त्या ड्रायव्हर संदर्भात काय माहिती आहे का, कशामुळे हा सगळा अपघात झालेला? नाही, तो येऊन धडकला सरळ सरळ या ब्रिजच्या कठाड्याला। ड्रायव्हर पण पळून गेलेला आहे आणि गाडी जाळल्यामुळे त्या गाडीवर कुठले नंबर नाहीत किंवा काय नाही हे मिळून येत नाही। काय त्याच्यामुळे त्याचा मालक आणि ड्रायव्हर हे दोन्ही जण अद्यापर्यंत काय मिळून आलेले नाही। धन्यवाद सर। मालक आणि जे ड्रायव्हर आहेत ते फरार झालेले आहेत। एक मोठा अपघात जो आहे तो या हायवेवरती झालेला आहे काही काळासाठी। त्यामुळे वाहतुकीचा जो आहे खोळंबा देखील झालेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण, देवेंद्र कोल्हटकर। झी 24 तास एक पाऊल पुढे।